नमस्कार, मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करत आहे। शेतकऱ्यांसाठी खूप अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आले आहे। नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेचा दुसरा हप्ता आता शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि अत्यंत त्याच्यामध्ये मुदत वाढ सुद्धा झालेली आहे। 12,000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे। तर दुसरा हप्ता कोणत्या दिवशी रिलीज होणार आहे ते आपण या ठिकाणी आज सविस्तर अपडेट जाणून घेऊया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पीएम किसान योजना भारतभरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य पुरवते। या योजनेअंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना किमान उत्पन्न आधार म्हणून प्रतिवर्ष 6,000 रुपये मिळतात। ही रक्कम दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयाच्या 3 समान हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते। पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांच्या हस्तांतरित करण्यात आले आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारखी काही राज्य सरकार शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत करत आहे। त्यामुळे या राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळत आहेत। महाराष्ट्र पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधीच वर्षाला 6,000 रुपये मिळतात। याशिवाय त्यांना राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये मिळतात। एकूण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12,000 रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे। केंद्राकडून 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6,000 रुपये। शेतकरी योजनेसाठी पात्रता। महाराष्ट्रातील नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी हे करणे आवश्यक आहे। महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी व्हा, स्वतःची शेतजमीन राज्याच्या कृषी विभागाकडे नोंदणी करा, बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे। मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त मदत असणार आहे। यापूर्वी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना पीएम किसान आणि राज्याच्या शेतकरी कल्याण योजना अंतर्गत वर्षाला 4,000 रुपये मिळत होते। राज्य सरकारने ही रक्कम आता वर्षाला 4,000 वरून 6,000 रुपये केली आहे। त्यामुळे पुढच्या हप्त्यापासून मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 12,000 रुपये, केंद्राकडून 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6,000 रुपये अशी एकूण आर्थिक मदत देखील मिळेल। मदतीसाठी संपर्क करायचा असेल तर पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्यांची शेतकरी पीएम किसान ICT@government.in या ईमेलद्वारे संपर्क करू शकतात किंवा हेल्पलाईन नंबर आहे आणि यावरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जितका तितका शेतकऱ्यांना शेअर करा। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद।